डहाणू येथील सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेला आणि गेल्या 5 वर्षापासून सातत्याने आयोजित होणारा डहाणू फेस्टिवल आज 20 मार्चला उत्साहात सुरू झाला। या महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। उद्घाटन सोहळा अत्यंत रंगारंग आणि उत्साही वातावरणात पार पडला। डहाणू फेस्टिवल हा स्थानिक संस्कृती, कला आणि पर्यटन आणि व्यापार यांना चालना देणारा एक महत्त्वाचा व्यासपीठ ठरला आहे। यंदा महोत्सवामध्ये नवीन उपक्रमांचा समावेश केला गेला असून स्थानिक कलागुणांचे प्रात्यक्षिक, विविध स्टॉल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र माची, नगरसेवक, समाजसेवक तसेच राजकीय क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष मान मिळाला। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांनी रंगीबेरंगी सादरीकरण केले। लोककला, संगीत, नृत्य आणि हस्तकलेच्या विविध प्रदर्शनांनी प्रेक्षकांचे मन जिंकले। शहरातील नागरिक आणि पर्यटकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर उत्सवमय झाले। आयोजक समितीने महोत्सवाचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत। फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांस्कृतिक समृद्धी अनुभवता येईल, तसेच स्थानिक उत्पादनाचे प्रोत्साहनही मिळेल। उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी डहाणू फेस्टिवलच्या प्रवासाचे कौतुक केले। त्यांनी म्हटले की हा महोत्सव स्थानिक संस्कृती आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणारा तसेच व्यापाराला चालना देणारा व्यासपीठ आहे। यामुळे डहाणूचे वैशिष्ट्य अधिक लोकांपर्यंत पोहोचेल। डहाणू फेस्टिवल केवळ एक सण नाही, तर तो स्थानिक संस्कृतीचे जतन, कलागुणांचे सादरीकरण आणि समाजातील एकतेचे प्रतीक आहे। आगामी काही दिवस डहाणूमध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि सहभागी सर्वांना नवनवीन अनुभव मिळतील। संस्कृती जपणे म्हणजे आपल्या ओळखीची जपणूक करणे। डहाणू फेस्टिवल हा संदेश देतो की स्थानिक कला, परंपरा आणि समुदायाचा अभिमान सतत जपला पाहिजे, कारण यामुळे समाजाची खरी समृद्धी उभी राहते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मॅडम, या डहाणू फेस्टिवलबद्दल आपण काय बोलणार? आज डहाणू फेस्टिवलचा उद्घाटन समारोह माननीय नामदार श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि चांगली व्यवस्था इथे करण्यात आली आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटलंय? म्हणजे लोकांचा प्रतिसाद, त्याबरोबर नगराध्यक्ष किंवा सदस्य काय बोलणार? छान नियोजन जो आहे आयोजकांनी केलेलं आहे। विशेष म्हणजे नगराध्यक्ष महोदयांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था जी आहे ती पाहिलेली आहे आणि चांगला प्रतिसाद लोकांच्या इथे दिसतोय आणि निश्चितच याच्यामुळे डहाणूला जे टुरिझम पोटेन्शियल आहे ते वाढ होण्यास मदत होईल। थँक्यू मॅडम। एक विकासाचे प्रकल्प आपण आणतोय। मी आता एस टी स्टँडची पाहणी केली। मला सांगितलं गेलं होतं की एस टी स्टँडच्या बाजूला एक नदी आहे आणि पूर्ण भरतीचं पाणी वगैरे त्या एस टी स्टँडमध्ये डेपोमध्ये शिरतं, त्यामुळे ते पूर्ण पाणी भरलं जातं आणि त्यामुळे ते डेव्हलपमेंट होत नाही। परंतु मी ताबडतोब पाहणी केल्यानंतर खरं तर मी अधिकाऱ्यांचंही कौतुक करतो। म्हणजे मी अनेक एस टी स्टँड आणि डेपो बघायला जातो, परंतु अतिशय गलिच्छ वातावरण असतं, अस्वच्छता असते। जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जास्त अस्वच्छता आढळून येते। परंतु त्यातल्या त्यात डहाणूचं मला बसस्टँड जरा बरं दिसलं। म्हणजे जर वाईट असेल तर वाईट आणि कौतुक करायचं असेल तर कौतुकी मंत्री या नात्याने मला करणं कर्तव्य आहे। आणि मी ताबडतोब आमच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता परिवहन मंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर त्या जागेवर काहीतरी चांगलं व्हायला हवं। आणि जशी मुंबईला आणि बाकीच्या म्हणजे राज्यातील वेगवेगळे जे एस टी डेपो आम्ही डेव्हलप करायला घेणार आहोत ह्या 2 महिन्यामध्ये, त्यामध्ये डहाणूचं
सुद्धा समावेश करून डहाणूसुद्धा एक चांगलं एस टी स्टँड कसं निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब येणारे आहे PPP तत्वावरचे जे आमचे मॉडेल आहेत त्यामध्ये डहाणूच्या सुद्धा एस टी स्टँडचा समावेश करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिवहन खात्याचा मंत्री आणि ह्या ठिकाणी जर काही सांगितलं नाही किंवा घोषणा नाही केली तर तुम्हालाही ते चालणार नाही. कारण सर्वसामान्य नागरिक असतो, प्रवासी असतो, त्याला वाटत असतं की एक मंत्री महोदयाने आपल्यासाठी सुद्धा काहीतरी करावं. म्हणून मी मध्यंतरी आमचे जिल्ह्यातल्या आमदारांनी भेट घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं की पालघर जिल्ह्यासाठी 200 बसेस पुढील 6 महिन्यामध्ये आपण देतोय आणि त्यामध्ये डहाणूचा समावेश फार मोठ्या प्रमाणात करू. कारण मला माहिती आमच्या अधिकाऱ्यांनी दिली की डहाणूवरनं लॉंग रूटच्या सुद्धा अनेक बसेस जातात. त्यामुळे डहाणूसाठी आपण खरं तर आधी मी 10 बसेस देणार होतो, परंतु डहाणूसाठी आता 25 बसेस तुम्हाला देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा सर्व प्रवाशांना होईल. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की ह्याच आठवड्यामध्ये आम्ही आदरणीय मुख्यमंत्री म्हणजे पुढील 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ या बसचं आम्ही अनावरण करतो आहे आणि 3000 बसेस या पुढल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सेवेमध्ये सामील होत आहेत आणि त्यातल्याच बसेस मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे अनेक विकास प्रकल्प ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून राबवत असताना डहाणूसाठी काही अजून विशेष करता येईल का? कारण 4 कोटीचा निधी ह्यासाठी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण तो मंजूर करावा पर्यटन खात्याच्या माध्यमातून. परंतु इतरही अनेक पर्यटनासारखे प्रकल्प जर आपल्या या डहाणूसाठी राबवता येतील तर मी निश्चितपणे ते प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. राजेंद्र माछी याचं मनापासून अभिनंदन करतो की एवढा सुंदर आणि भव्य उपक्रम आपण राबवत आहे. खरं तर आम्ही आर्ट फेस्टिवल गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये राबवतो आहे, परंतु त्या आर्ट फेस्टिवलला सुद्धा म्हणजे अशा फेस्टिवलची आवड लागेल अशा प्रकारचं एक सुंदर फेस्टिवल आपण ह्या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्याला जेवढं काही देता येईल तेवढं देण्यात